नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। नऊवारी साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही सुंदर दिसतेच, पण त्याला शोभा येते ती म्हणजे त्यावर घातलेल्या दागिन्यांनी। सण समारंभांना ही साडी नेसायची म्हटलं की दागिन्यांनी तर सजायलाच हवं। नऊवारी कोणत्याही रंगाची असो, त्यावर सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे नथ। मोत्याची नथ घातल्यावरच खरं तर आपल्या चेहऱ्याला शोभा येते। आता नथीमध्येही खूप सारे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, जसं की ब्राह्मणी पारंपरिक नथ, कारवारी नथ, पेशवाई नथ, हिऱ्याची नथ, बाजीराव मस्तानी नथ, पुणेरी नथ, बानू नथ। तर तुम्ही यापैकी तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे जी तुम्हाला शोभून दिसेल ती नथ तुमच्यासाठी निवडू शकता। यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा। तुम्ही सोन्याचे आणि मोत्याचे असे दोनही प्रकारचे दागिने नऊवारीवर घालू शकता, पण सोन्याचे आणि मोत्याचे असे मिश्र दागिने नऊवारी साडीवर अजूनच खुलून दिसेल। आता मोत्याचे दागिन्यामध्ये गळ्यालगत घट्ट अशी बसणारी चिंचपेटी तर हवीच, त्याशिवाय नऊवारीला काही शोभा नाही। त्याच खालोखाल ठसठशीत अशी सोनेरी ठुशी, काहीसा लांब असा मोत्याचा लफ्फा अथवा 3 पदरी मोत्याचा हार किंवा मग मस्त असा कोल्हापुरी साज, तन्मणी हेही तुम्ही घालू शकता। केसांचा अंबाडा अथवा खोपा स्टाईल यामध्ये माळलेला गजरा, त्यानंतर मोत्याचे वेल, कानामध्ये कुडी किंवा अगदी झुमकेही यावर शोभून दिसतात। कानामध्ये तुम्ही बुगडीही घालू शकता, तेही खूप पारंपरिक आणि एकदम युनिक असं दिसेल। हातामध्ये हिरव्या बांगड्यासोबत पाटल्या किंवा मग बिलवरचा एखादा प्रकारही तुम्ही घालू शकता। दंडामध्ये मोत्याचा बाजूबंद किंवा बाकी, कमरेला कमरपट्टा, मेखला आणि पायात पैंजण हा साज जेव्हा तुम्ही नऊवारी साडी बरोबर करता तेव्हाच तुमचा नऊवारी साडीचा लुक हा परिपूर्ण होतो। तर मैत्रिणींनो, कसा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा मग हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्येही नक्की शेअर करा।